वसा जनसेवेचा. धाड ग्रामपंचायतीतील कथित अनियमितता, शासकीय अभिलेख गायब होणे आणि माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या प्रकरणात अखेर महत्त्वाची कारवाई झाली आहे. धाड येथील माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांच्याविरुद्ध पंचायत समिती बुलढाणा यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे पंचायत राज व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयातील उपोषणानंतर प्रशासनाची धावपळ. भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विविध प्रशासकीय कार्यालयांकडे वारंवार तक्रारी सादर केल्या होत्या. शासकीय रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, माहिती अधिकार अर्ज आणि ग्रामपंचायत प्रशासनातील कथित गैरव्यवहारांबाबत पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी मुंबईतील मंत्रालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. या आंदोलनाची राज्यस्तरावर दखल घेतल्यानंतर संबंधित विभागांवर दबाव निर्माण झाला आणि अखेर माजी ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. कोणत्या आरोपांवरून गुन्हा? तक्रारीनुसार माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे शासकीय अभिलेख, दप्तर आणि कागदपत्रे नियमबाह्य पद्धतीने स्वतःच्या ताब्यात ठेवली. तसेच माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती उपलब्ध करून न देता शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक 0233/2026 भारतीय न्याय संहिता कलम 199 शासकीय कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 9 शासकीय अभिलेख बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवणे अथवा त्यांची विल्हेवाट लावणे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप भोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकृष्ण चव्हाण करत आहेत. नियमबाह्य पदोन्नतीचा नवा वाद. गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी गंभीर प्रश्न समोर आला आहे. चौकशी आणि आरोप सुरू असतानाच रवींद्र बोबडे यांना मलकापूर पंचायत समितीत पदोन्नती कशी मिळाली? नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती झाली यांचे पुरावे अवेलेबल आहेत. रितसर त्याची तक्रार पण केलेली असून सीईओ खरात यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.